नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 20 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष पुरस्कार कोणी जिंकला? तर विनिशियस ज्युनियर याने जिंकला आहे। पुढील प्रश्न, नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला पुरस्कार कोणी जिंकला? तर एताना बोनमाटीने जिंकलेला आहे। तर यानंतर 34व्या व्यास सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सूर्यबालाला सन्मानित करण्यात आलेले आहे। यानंतर कोणत्या संघाने अलीकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले? तर मुंबई। यानंतर द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 2024 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? तर श्रीलंका। यानंतर पुढील प्रश्न, डार्क ईगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर अमेरिका या। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच भारताचे पहिले योग धोरण जाहीर केले आहे? तर उत्तराखंड। यानंतर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन कधी साजरा केला जातो? तर 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनला आहे? तर आपला भारत देश। यानंतर शेवटचा प्रश्न होता, गुजरातमधील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर सुरतमध्ये करण्यात आलेले आहे। तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, कोणता देश 2025 मध्ये मोफत mRNA कॅन्सर लस लॉन्च करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, रशिया हा देश। कोणता देश? रशिया। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर रशियाने mRNA कर्करोगाची लस तयार केलेली आहे, जी मोफत दिली जाईल। त्याच्या प्री क्लिनिकल चाचण्यांमुळे ट्यूमर कमी आणि मेटास्टॅसिस मध्ये घट झाल्याचे परिणाम दिसून आलेले आहेत। तर या यशाचा उद्देश कर्करोगाच्या पेशींचे प्रतिरक्षा लक्ष्यीकरण वाढवणे हा आहे, जो कर्करोगाच्या उपचारातील एक प्रमुख प्रगती आहे। तर यानंतर आपण रशियाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। रशियाची राजधानी मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतीन। कोण आहेत? व्लादिमीर पुतीन। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या भारतीय स्पिनर गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, रविचंद्रन अश्विन याने। कोणी? तर रविचंद्रन अश्विन याने। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूया। तर भारताचा ज्येष्ठ स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। तर यानंतर अश्विनने 106 सामन्यांमध्ये 537 विकेट्स घेऊन कसोटीत भारताचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्ती घेतलेली आहे। तर भारताचा प्रथम गोलंदाज कोण आहे? तर अनिल कुंबळे, 619 विकेट्स मागे। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर $500 अब्ज निव्वळ संपत्ती गाठणारी पहिली व्यक्ती कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, इलॉन मस्क ही। कोण? तर इलॉन मस्क। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर टेस्लाचे सीईओ, स्पेस एक्सचे नेते आणि एक्स कॉर्प्सचे मालक एलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार विक्रमी $500 अब्ज पर्यंत पोहोचलेली आहे। तर त्यांची संपत्ती टेस्ला आणि स्पेस एक्स तसेच न्यूरालिंक, XAI आणि द बोरिंग कंपनीमधील होल्डिंग्स मधून येते। तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौथा, तर छतावर सौर ऊर्जा बसवण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये कोण अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, गुजरात अव्वल आहे। कोण आहे? तर गुजरात। तर यानंतर 2 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। यानंतर आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या प्रश्नाची। तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आघाडीवर आहेत। तर 9 डिसेंबर 2024 पर्यंत 6,79,000 हून अधिक स्थापना पूर्ण झाल्या, ज्यामध्ये गुजरातमधील 3,02,000, महाराष्ट्रात 1,39,000 आणि
उत्तर प्रदेशामध्ये 56,000 समाविष्ट आहेत. यानंतर आपण गुजरात विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेळावदार राष्ट्रीय उद्यान आणि बनसाडा राष्ट्रीय उद्यान. यानंतर सागरी राष्ट्रीय उद्यान. यानंतर लोकनृत्य आहे गरबा. आणि पुढील प्रश्न आहे 5वा तर राममोहन राव अमारा यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी SBI बँकेच्या. कोणत्या तर SBI. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर सरकारने राममोहन राव अमारा यांची भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केलेली दिसून येत आहे. तर ते CS शेट्टी यांच्यानंतर SBIच्या अध्यक्षपदी बढती मिळाले आहेत. यानंतर SBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 1 जुलै 1955, मुख्यालय मुंबई. आणि सध्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर MS धोनी हे ब्रँड अँबॅसेडर आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा तर गंगा नदी डॉल्फिन टॅगिंग कोणत्या राज्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेले आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आसाम या राज्यामध्ये. याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आसाममध्ये गंगा नदीच्या डॉल्फिनचे प्लॅन्टनिस्टा गंगेटिका सॅटेलाइट टॅगिंग करून भारताचे प्रथमच ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. तर डॉल्फिनच्या अधिवासाचा आणि स्थलांतराचा अभ्यास करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तर गंगा नदी डॉल्फिन भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी, निसर्गाचा सर्वोच्च शिकारी म्हणून काम करतो आणि नदीच्या परिसंस्थेसाठी अत्यंत देखील महत्त्वाचा आहे. यानंतर आपण आसाम विषयी देखील महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी दिसपूर. सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये सामील होणारा 105वा देश कोण बनलेला आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मोल्दोवा बनलेला आहे. कोणता तर मोल्दोवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर मोल्दोवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे ISA मध्ये सामील झालेला आहे. तर मोल्दोवाने ISA फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली. तर स्वच्छ ऊर्जा आणि टिकाऊपणासाठी आपली वचनबद्धता प्रदर्शित केली आहे. तर भारत आणि फ्रान्स हे ISA चे संस्थापक सदस्य आहेत आणि त्यांचे मुख्यालय गुरुग्राम भारत येथे आहे. तर यानंतर आपण मोल्दोवा विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे चिसिनाऊ आणि चलन आहे मोल्दोवन ल्यू आणि सध्याचे अध्यक्ष मैया सांडू आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा तर 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांविरुद्ध कोणत्या शहरामध्ये FIR नोंदवला जाईल. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इंदूर. कोणत्या तर इंदूर. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर जे आता भिकारी मुक्त होण्याची आकांक्षा बाळगत आहे. तर त्याचे रस्ते भिकाऱ्यांपासून मुक्त आहेत याची खात्री करण्यासाठी कठोर उपाययोजना केलेल्या दिसून येत आहे. तर जिल्हा प्रशासन 1 जानेवारी 2025 पासून शहरातील भिकाऱ्यांना भीक देणाऱ्या लोकांवर FIR नोंदवण्यास सुरुवात करणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा तर कोणत्या अभिनेत्याला नुकतेच US नेव्हीने सिव्हिलियन अवॉर्ड्स देऊन सन्मानित केलेले आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी टॉम क्रूज. कोणत्या तर टॉम क्रूज. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर टॉम क्रूज यांना लष्करातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी विशेषतः टॉप गन सारख्या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी US नेव्हीचा प्रतिष्ठित सार्वजनिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो. तर सुरक्षेसाठी उत्कृष्ट कार्यासाठी अलीकडेच कोणत्या मंदिराला सॉल्ट्स ऑफ ऑनर पुरस्कार मिळालेला आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी श्रीराम मंदिर अयोध्या. कोणत्या तर श्रीराम मंदिर. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अयोध्यात बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराला सुरक्षिततेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल्स म्हणजेच BSC ने मंदिराला त्यांच्या बांधकामात स्वीकारलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलच्या संदर्भात प्रतिष्ठित स्वॉर्ड्स ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तर हा पुरस्कार
बांधकामादरम्यान उच्च सुरक्षा मानकांचा अवलंब केल्याबद्दल दिला जाणारा सर्वात मोठा सन्मान आहे? यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी नक्कीच या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा करतो. तर कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.